मित्रांनो नमस्कार. हे बघा आता आम्ही आलोय नाणीज मठ इथे. आणि नाणीज मठ प्रत्येक वर्षी मी येतोय फिरायला. गणपतीला आलो की नाणीज मठ तिथं येतोय आणि दर्शन घेऊन जातोय. तर यावेळेला आमची जरा वाट चुकली. पालीच्या इथं काय केलं पूल वगैरे सुरू आहे, त्यामुळं तिथं प्रॉब्लेम आला आम्हाला. आम्ही डायरेक्ट पुढे गेलो. मी अनुस्कोला घाटानं कोल्हापूरनं अनुस्कोला घाटानं आलो, तेव्हा आमची वाट चुकली. तर त्या मार्गे कुणी येत असाल तर पालीहून डायरेक्ट डाव्या साईडला वळायचं आणि इकडे यायचं. डायरेक्ट पुढे जायचं नाही, मग ते रत्नागिरी रोडला तिकडे जाते. तर आम्ही पुढे 10 किलोमीटर गेलेलो. तर चला आजचा व्हिडिओ कसा होते बघूया. नाणीज मठ 2025 आणि चला बघूया आपण नाणीज मठ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन लोकांना. हे बघा नाणीज मठ, हे कोल्हापूर अंबाघाट रोड आहे ना, हा रोड आहे. करायला सुरुवात आहे बघा. मस्तपैकी असा रोड झाला आहे, एक नंबर मस्त रोड झाला आहे. काम चला मित्रांनो बघा नाणीज मठ इथे आपण आलेलो आहे. 2025 असा नाणीज मठ वेगळ्याच मध्ये एंट्री करतात. 5 संजय पाटील. चला मित्रांनो हे बघा आपण आता नाणीज मठ इथे आलेलो आहे आणि आपण आता एंट्री केली. हे पहिलं मंदिर लागते बघा. मस्त असं बघू शकता. हे मंदिर गणपतीचं मंदिर आहे. असं 8 टर्न. झाडं वगैरे आहेत बघा. मस्त वातावरण शांत आहे. आणि पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे बघा. प्रसादालय वगैरे, पार्किंगची सोय, यात्री निवास सर्व काही ते आहे. थांबी असा नाणीज धाम इथे आहे, म्हणजे मठ खाली आहे. पार्किंगची व्यवस्था अशी वर, म्हणजे वर आपण पार्किंग करायचं आणि खाली चालत जायचं. प्रत्येक वर्षी मी इथे येतोय, त्यामुळं इथला व्हिडिओ आवर्जून मी करतोय असं आहे. अशी पार्किंगची व्यवस्था बघू शकता. आणि या मार्गे आपण खाली जायचं. असं पार्किंगची बरीच मोठी व्यवस्था आहे. इथं हॉटेल पण आहे, उपहारगृह. चला बघा इथं गाडी लावली आमची. पूर्ण शांत वातावरण आहे. सप्टेंबरचा महिना, त्यावेळेला आम्ही इथं आलो आहे. पार्किंग वगैरे व्यवस्थित बघू शकता. भरपूर असे हे आहेत, स्पेस आहे भरपूर. इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. इथे पार्किंगची व्यवस्था आहे. इकडे टॉयलेट बाथरूम इकडे आहे, जेंट्स इकडे आहे, एवढं लेडीज. मित्रांनो तुम्ही बघू शकता पार्किंगची व्यवस्था आहे ना, त्या बाजूला इकडं यात्री निवास आहे बघा. असं तर इथे तुम्ही राहू पण शकताय या बाजूला. मित्रांनो हे बघा इथं पार्किंग आहे आणि ह्या बाजूलाच असं सिद्धी निवास म्हणून आहे. म्हणजे इथं रूम्स वगैरे तुम्हाला अवेलेबल आहेत राहण्यासाठी. तर मित्रांनो बघा इथे सिद्धी निवास आहे आणि दीप कुलकर्णी म्हणून एक मेंबर आहेत, तिथले हेड आहेत. त्यांचा नंबर मी घेतलेला आहे, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा स्क्रीनवर देतो. जर तुम्हाला इथे राहायला यायचे असेल तर आधी बुकिंग किंवा कॉल करू शकता. हे मागच्या वेळेला मी बघितलं नव्हतं, मग त्यांनी इथं जर चौकशी केली तर ते म्हटलं की तुम्ही नंबर घ्या, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला सांगा, तर इथं तुम्ही राहू शकता. साधारणतः 150 ते 200 रुपये भाडं आहे एका रूमसाठी. स्वस्त आहे. मग ते मेंटेनन्स वगैरे ठेवण्यासाठी ते घेतात. तुम्ही इथं राहू शकता. चला आपण नाणीज मठ बघूया. 2025 आमच्या घरातील खाली गेलेत सगळे. याबद्दल काय अमृत कलश म्हणून आहे बघा. मस्त असं बघू शकता.
गर्दी जरा कमी आहे कारण की अजून मेन सीझन आलेला नाही पर्यटनचा. चला कोण आले यावेळेला? मुग्धा आमची आले फिरायला. बाय हाय कर. हाय हाय. असं कसं हाय कसं करायचं? असं करणार आहे. चला चला हे बघा मस्त नाणीच मठ इथे आपण आलोय. मस्त वातावरण आहे. पावसाळी वातावरण थोडंफार झाले. गर्दी जास्त नाही आहे. पायऱ्या बघा अशा मस्त. खाली असा हा मठ. इथं बसण्यासाठी पण अशी सोय आहे बघा. पुढं पूर्ण जंगल आहे. नाही काय नाही आपलं मस्त वातावरण आहे. शांत वातावरण आहे. इथं कोण नाही आहे बघा जास्त असं. आणि हे भारी केले म्हणजे पाणी वगैरे जायला पावसाळ्यात का नाही अशा पायऱ्या वगैरे आहेत. आणि पाणी साचायचं काही कामच नाही. पूर्ण ह्यातनं डायरेक्ट खाली. आणि केवढं आहे बघा असं बसण्यासारखं. सभागृह आहे पुढे. खाली इकडे प्रसाद आले आहे म्हणजे प्रसाद वगैरे इथं मिळतो. बघा प्रसाद मिळतो का आम्हाला. आणि खाली इथं असा मठ. तर मित्रांनो बघू शकता श्री जगद्गुरू नरेंद्र महाराज मठ इथे आपण आलेलो आहे. नाणीज मठ 2025. प्रत्येक वर्षी मी इथला व्हिडिओ बनवतो आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळतो व्हिडिओजना. आणि या पण व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. तर आपण जाऊया. असा इकडं मठ आहे या बाजूला. पूर्ण झाडावर आहेत म्हणजे मस्त वातावरण आहे. या बाजूला असं सभागृह आहे बघा. इथं पाण्याची पिण्याची वगैरे येऊन व्यवस्था आहे. आणि या बाजूला बघू शकता प्रसाद आले. या बाजूला असा मठ. पूर्ण शांत वातावरण आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही आलो त्यामुळे इथं असा प्रसाद आला आहे बघा. प्रसाद वगैरे पण मस्त असतोय पण व्हिडिओ वगैरे करू देत नाही त्यामुळं. माकडे आहे बघा इथं वर. प्रसादालयाची वेळ किती आहे? दुपारी 12 ते 2:30 आणि सायंकाळी 7:30 ते 9:30. ओके. हां माकडे वगैरे पण आहेत बघा. जंगली एरिया असल्यामुळे. आणि असा हा नाणीज मठ मस्तपैकी बघू शकता. असं रथाकृती आहे आणि तिथे संदेश लिहिला हवा. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. हा संदेश मोठा असा हा मस्त नाणीज मठ तुम्ही बघू शकता. चला बघूया आपण नाणीज मठ. पूर्ण रथाकृती असा हा मठ मंदिर आहे. तू बघू शकता. अशी चाकं वगैरे पण कशी आहेत बघा मस्त. पूर्ण चिऱ्यातलं बांधकाम आहे आणि भव्य असं बांधकाम आहे. या बाजूला साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल एरिया आहे. झाडं वगैरे असल्यामुळं शांत वातावरण वाटते. मस्तच पूर्ण हिरवागार असा निसर्ग रम्य वातावरण. शांत परिसर. पार्किंगची सोय पण आहे. शांतता राखा हा मेन संदेश इथला आहे. प्रत्येक वर्षी मी येतो इथं आणि मन प्रसन्न होतं. म्हणजे शांत वातावरण आहे. रोजचं धगधगीचं जीवन जे असतं त्यातून एक दिवस आराम. मग कोकणात आम्ही गणपतीपुळे रत्नागिरी वगैरे जातो फिरायला. त्याच्या आधी पहिलं दर्शनही इथं घेतो.
ह्या बाजूला चप्पल स्टँड ठेवले, बसण्याची व्यवस्था पण आहे. काम काहीतरी सुरू आहे वाटतं, इथं ऑफिस आहे त्यांचं, त्याचं काम सुरू आहे वाटतं, त्यामुळं बघू शकता. चला मित्रांनो बघा, संस्थान आहे, ते संस्थान कार्यालय आणि असा हा भव्य बघू शकता, स्टेज आहे मोठे मोठे. आणि बघू शकता मित्रांनो, असा हा नाणीज मठ. त्या बाजूला 3 हत्ती आहेत, त्या बाजूला पण 3च आहेत, असे टोटल 6 हत्ती इथे लावलेत. पुढे सिंहाचे पुतळे लावलेत आणि अशा पायऱ्या. पण वर तुम्हाला शूटिंग करू देत नाहीत, त्यामुळे फक्त बाहेरचं दाखवतो. मस्त शांत असा मठ आहे हा, हिरवीगार असं लॉन वगैरे पण आहे बघा. आणि इथं लिहिले बघा, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, हा संदेश. मस्त, म्हणजे पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे, आत जाऊ देत नाहीत, प्रवेश बंद. ठीक आहे, असं काम सुरू आहे वाटतं लॉनचं. हरण वगैरे असं लावलेलं, पुतळे लावलेत, मोर. आणि आत मस्तपैकी असं हे केलं झाडांचं वगैरे, असं हे लांबूनच दाखवलं तुम्हाला. असा पूल केला आहे बघा, लाकडी पूल, मस्त वाटते. आता एंट्री द्यायला पाहिजे होती. आता बऱ्यापैकी म्हणजे पोस्टर वगैरे दिसायला आले आहेत. परशुरामांचं काहीतरी त्यांनी हे केलं आत, म्हणजे सगळं चित्र वगैरे रेखाटले. ते जरा सोडायला पाहिजे भारी बघण्यासारखं. असा हा मस्त आणि भव्य असा मठ, त्यावर बघू शकता पूर्ण असं जंगल आहे आणि असा हा मठ. गर्दी बऱ्यापैकी आहे, सप्टेंबर महिना, त्यामुळं आता हळूहळू लोक भरपूर येणार, पर्यटन सुरू होणार. पाऊस पण कमी आला आहे, त्यामुळे हळूहळू 3 हत्ती आहे तसं. आणि आत मठ आहे, आत काय तो आपणाला व्हिडिओ करू देतच नाहीत, त्यामुळे बाहेरूनच आपण बघू शकतो असा हा भव्य मठ. तुम्ही पण येऊ शकता. कोल्हापूरहून आंबाघाटावरून तुम्ही आला ना की डायरेक्ट गणपतीपुळेच्या रोडला हा मठ आहे. मॅपवर तुम्ही बघू शकता, अशी भव्य विष्णू आकृती बघू शकता वर गरुडावर विराजमान. खूप मस्त असं वातावरण आहे, शांत आहे. मी या बाजूला पण बघू शकता, मस्त असं हिरवगार. या बाजूला हत्ती वगैरे आहेत बघा, असं रिअल वाटतात हत्ती. प्रत्येकाचं म्हणजे पोझिशन वेगळं आहे. हा तिकडे बघायला, हा इकडे, हा स्ट्रीट. आणि पुढे असा हा भव्य स्टेज आहे.
मित्रांनो बघा नाणीज मठ इथं आपण आलोय आणि बघू शकता असा भव्य मठ मस्तपैकी वातावरण झाले म्हणजे शांत वातावरण आहे. यावेळेला बघू शकता आज एंट्री नाही पण हिरवंगार असं सगळं लॉन वगैरे. आज अजिबात व्हिडिओ वगैरे करू देत नाहीत किंवा फोटो पण काढू देत नाही त्यामुळे बाहेरच्या बाहेरच काय असेल ते मी हे करा. तर आत एक नंबर वातावरण आहे म्हणजे कसं आहे म्हणतं का आत नक्षीकाम जे आहे ते बघण्यासारखं आहे पूर्ण मंदिराचं आतून. आणि दरवाजाचं तुम्ही एंट्री केली दरवाजा पण नक्षीकाम मस्त आहे आणि आत पण. त्यामुळं अवश्य एकदा भेट द्या. मस्त असं मन प्रसन्न करणारं शांत ठेवणारं असं वातावरण मंदिरात तुम्हाला बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन लोकांनी जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा लोकांना. जास्त लोकांना पोहोचून दे आणि जास्त लोक व्हिडिओ बघून दे. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला नाणीज मठ ते आपण दर्शन घेतलेलं आहे. त्याला अगोदर पुढच्या प्रवासाला गणपतीपुळे बसण्याची व्यवस्था पण आहे बघा. तर आता पुढच्या वेळेला केव्हा येतोय तेव्हा आपण व्हिडिओ आपण आणि केला करूया. मस्त असं रथ आहे म्हणजे चाकं वगैरे कसली डिझाईन खतरनाक केले मंदिरचं मठाचं.